शांता, ओ शांता, शांता आली का नाही बाबा घरी? का तिकडेच आहे? तर पण दरवाजा तर खुल्ला आहे ना. आहे घरी. मी तर म्हटली आहे का नाही बाबा शांता घरी? नाही नाही काकू, तुमच्या मागे मागेच आली ना. मग मी यांनाही वावरात वगैरे जायचं होतं, तर मग चाय वगैरे बनवून द्यावं लागते ना. चहा वगैरे पेले आणि गेले वावरात. आता ते भांडे वगैरे जमा करत होती घासायसाठी. हो का? नाही आवाज दिली तर का काही म्हटली नाही की नाही? तर म्हटली आहे का बाबा तिकडेच बसली? नाही नाही बापा, किती वेळपर्यंत बसू? 10 वाजेपासून 2 वाजेपर्यंत तर तिकडेच होती. तुम्ही भाजीपाला घ्यायला गेल्या होत्या ना? मिळाला भाजीपाला? नाही शांता घरी नव्हता. एवढ्या लवकर खेड्यावर गेला का? नाही भाजीपाला आणायला गेलाय. 4 वाजे जाते म्हणे खेड्यावर. तर सांगितलं नाही का मग भाजीपाला आणून द्यासाठी? सांगितले ना मी. म्हटले घराकडे पाठवा, तर हो म्हणत होते. मी का म्हणतो शांता, थोडी आली असती अर्धा एक तासासाठी. कुठं काकू? शांता आता ह्या विहीनबाई वगैरे येऊन राहिल्या, तर त्यांच्यासाठी साड्या वगैरे पाहिजेत ना. तर माझा असा विचार आहे शांता, घेत नाही? आहेत ना ऐरामध्ये चांगल्या चांगल्या साड्या आलेल्या आहेत माझ्या ऐरामध्ये. हो काकू, आल्या आहेत ऐरामध्ये साड्या, चांगल्या आहेत. हो, तर तिथल्याच देईन तर चालेल नाही का? चालते ना काकू, ते असं तेवढ्या साड्या आहेत ना, तिथूनच चांगल्या साड्या काढून टाका. किती जणी येऊन राहिल्या? दोघी का तिघी येत आहेत? 3 जणी येऊन राहिल्या. फोन आला होता, एक जाऊ येते म्हणत होत्या आणि एक बहीण मोठीवाली आणि त्या. तर माझा विचार आहे ऐरामधल्या साड्या द्यायचा. जमेल की नाही शांता, सांगतोच? नाही नाही काकू, जमते चांगल्या चांगल्या साड्या काढून टाका. म्हणूनच चल म्हणते, थोडाशी बघशील जरा. आपल्या पसंतीनं काढून दे चांगल्या चांगल्या साड्या. लक्ष्मी आहे तरी? लक्ष्मीला बघ म्हणावा. नाही शांता, नाही म्हणत मी लक्ष्मीला. का म्हणेल लक्ष्मी? काय म्हणेल माझी सासू ऐरातल्या साड्या देऊन राहिली म्हणेल माझ्या आई वगैरेंना. कशाला म्हणेल काकू? नाही म्हणणार, कशाला म्हणेल? चांगल्या द्याल ना. नाही बापा, मी तिला माहीतच नाही करत. हो का? मग आता तर लक्ष्मी घरीच असेल ना? ते आपल्या कमऱ्यामध्ये आराम करत असेल. माझ्या कमऱ्यामध्ये आहेत साड्या ठेवल्या. शांता चांगल्या ना? हो, 10 साड्या आहेत चांगल्या चांगल्या वेगळ्या काढून ठेवलेल्या. त्याच्यातूनच पसंत करून दे. तेथूनच ना एक लक्ष्मीसाठी पण काढायची आहे साडी. आता आली तर तिला एकही साडी दिली नाही मी. आता कशाला देतात काकू? आता वटसावित्री येत आहे. वटसावित्रीला नवीन साडी घेऊन नाही द्याल का? लक्ष्मीला नवीन साडी घेऊन द्याल ना वटसावित्रीला. हो, नाही वटसावित्रीला तर चांगली दुकानातून आणून म्हणा त्याच्यासाठी साडी घेऊन. पण का म्हणेल, काय म्हणेल? माझ्या सासूने एकही साडी मला दिली नाही म्हणेल घरी वगैरे लावायसाठी. माहेरून तर आणल्या आहे म्हणा साड्या तिने, पण मी एखादी साडी देऊन देईन म्हणतो तिला. हो, देऊन द्या ना, देऊन द्या. आता त्या विहीनबाईचा तर माप आहे म्हणा सूर्यकांताच्या घरी. साड्या नेऊन ठेवून देते. 3ही साड्या सूर्यकांताच्या इथं पिकोफॉल करून टाकेल आणि एक ब्लाऊज शिवून टाकेल. मग 2 ब्लाऊजचे माप उद्या देईन. आता आज येतील तर वेळ उशीरच होईल ना. उद्या थांबतील नाही का? तर थांबतील नाही तर का? तर उद्या आता आमची इथली मोठी ते नाही नेईल का पाहुण्यांना? त्यांच्या घरी एक रात्र थांबतील, नाही तर मग उद्या सकाळचा स्वयंपाक त्यांच्याकडे राहील. मागे ललिताई आली होती बोलवायसाठी, तर त्यांच्याही घरी नाही गेल्या होत्या. तर आता ह्या वेळेस जातील. चल बरं शांता लवकर, मग नंतर घरचे कामं करशील. ठीक आहे काकू, थांबा 1 मिनिट. अरे सोनू, ए सोनू. काय झालं मम्मी? सोनू, मी मंजुळा काकूच्या इथून येते. एक काम करशील बेटा, थोडासे झाडझूड करून ठेवशील बरं. मग आल्यानंतर वाटल्यास मी भांडे घासेन. ठीक आहे मम्मी. मम्मी लवकर येशील, मग मला खेळायला जायचं आहे. हो, येते ना येते. सोनू, पहिले जेवण करून टाक. भाऊ जेवते का तर त्यालाही विचार ना, जेवण करून टाका. ठीक आहे मम्मी. हो, तो भातभाजी आहे तर संपव करून टाका. हो मम्मी, हो. चला काकू. हो, चल लवकर. मम्मी, काय झालं सोनू? मम्मी भाऊला मोबाईल मागून देणार, तो देत नाही आहे. अरे बापा, आता पहिले जेवण की करा. मग मी सांगितले ना तुला, थोडासे झाडझूड करशील म्हणून झाडझूड करून टाकशील. आता मोबाईल मागून, आता मग मोबाईल मध्येच घुसला राहशील. मग आल्यानंतर मागून देते. आता तो काही कामात गिमात असेल त्याचा मोबाईल. अशीच करते मम्मी. भाऊ तर मोबाईल चकते, मला एकही देत नाही. मला कधी घेऊन द्याल मोबाईल? हो ना, घेऊन देऊ ना. आता थांब ना. मग मागून देशील मम्मी भाऊला फोन? हो, मागून देईन. असं आहे काकू. मग मोबाईलसाठी ना असे काळेचे पिवळे होतात पोरं. मोबाईलचं काही सांगू नको बापा. माझी सून लक्ष्मी कामं बिमं झालं की मोबाईल पकडून बसून जाते. आता करमत नसेल ना काकू, म्हणून मोबाईल धरून बसते. थोड्या वेळ पाहते तर काय झालं? कामं तर करते ना, की तुम्हाला करावं लागतात कामं? नाही करते म्हणा कामं. 2घी जणी मिळून करतो कामं आम्ही. हो, तसंच करायचं ना काकू, 2घी जणी मिळून कामं करायच्या. नाही तर मग कोणत्या सासू आहेत बापा. सून आली नाही घरी की बस सगळे कामं सोपवून देतात सुनेवर, आणि आपण याच्या घरी त्याच्या घरी बसायला जातील. नाही बाबा, आता ते नवीन आहे ना. तिला सगळे कामं सोपवून देईन मी. का म्हणेल माझी सासू तर टणटणी जवान आहे म्हणेल, आणि सगळे कामं मला करावे लागतात म्हणेल. आता नव्हती तर सगळे कामं करत होती ना मी. मग आता थोडे बहुत मी कामं करीन तर का होते.
बस असेच विचार पाहिजेत काकू सगळ्यांचे. स्वयंपाक वगैरे बनवते का छान? हो बनवते ना, स्वयंपाक वगैरे बनवते चांगलाच. नाही म्हणजे काही विचारते का? काही तिखट मीठ किती टाकू असं वगैरे? नाही नाही, पहिल्या दिवशी विचारलं. आई म्हणते तिखट वगैरे तेज आहे की कसं मध्यम आहे असं विचारलं. तर मी म्हटली तेजही नाही आहे ना खूप मध्यमही नाही आहे. तर बनवते वगैरे, जास्त तिखट वगैरे भाजी बनवत नाही, चांगलीच बनवते. पण शांता सांगू का, कोणी कोणी नवीन नवीन याच्यामध्ये कसं तेल वगैरे जास्त टाकतात नाही भाजीमध्ये. तसं काही नाही आहे. लक्ष्मी बरोबर तेल टाकते, जास्तही नाही ना कमीही नाही. कमी टाकून देईल पण जास्त नाही टाकत भाजीमध्ये तेल. अरे वा काकू, छान मिळाली ना तुम्हाला तर सून. हो, आणि टेस्टी पण राहते म्हणा भाजी, असं नाही की नाही राहत म्हणून. चल ना बाबा, आता इथंच गोष्ट सांगायला लावून टाकली मला. हो हो काकू, चला चला. आता असंच मनात आलं तर विचारून टाकले ते म्हटले. अरे पांडू, दाखव बरं तुझ्या डोका. खूप खाजवत होता तू रात्री. हट आजी, नाही आहेत माझ्या डोक्यामध्ये उवा. दाखव ना बाबा, माझ्याजवळ झोपतेस, माझ्या डोक्यात येतील नाही तर उहा तुझ्या. नाही आहेत म्हटलं ना आजी. दाखवतं, पाहू तर दे. मार बकर 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 खाजवत होता रात्री. तुझी आई तर अशी नाही म्हणत का पाहिन पोराचा डोका का काही काही म्हणून. बस कामं झाले का मस्त झोपते. आजी आता नाही. आजी मला 10 रुपये दे ना. 10 रुपये कशासाठी? आजी पेप्सी आणतो घेऊन. नाही नाही बापा, त्या पेप्स्या पुप्स्या नाही खावा, पोट खराब होते ते पेप्स्या पुप्स्या खाल्ल्याने. का आजी तुला पैसे मागतला का तशीच म्हणते तू? भूक लागली असेल तर जेवण कर, तर तसं काही बाई नाही खावा, मग तुझ्या पोट दुखते ना, माहित आहे ना तुला. नाही दुखत ना आजी. का नाही दुखत म्हणते? त्या दिवशी मार रडत होता रात्री, पोट दुखते म्हणून. दिवसभर काही बाई खाते आणि मग रात्री रडते. आजी दे ना, पेप्सीनं काही नाही होत ना. देईन आधी डोका पावते बरं, दे. नाही देणार तू. देईन म्हटली ना, डोका पावते आधी. किती वेळात देशील आजी? डोका पाहून झाल्याच्या नंतर. अबे पांडू, येत नाही का बॅट बॉल खेळायला? थांब पक्या दादा, थांब. येतो ये लवकर, पटकन ये. आजी दे ना, पटकन पैसे दे ना. जातो पक्या खेळायला बोलवत आहे, जा. हो तर आजी, बॉल घ्यायसाठी पैसे पाहिजेत ना. असता का शहाणा कुठला नाही. आता तर पेप्सी घेतो म्हणे ना, आता बॉल घ्यायसाठी पैसे पाहिजेत म्हणते. बॅट बॉल खेळायला बोलवत आहे, त्याच्याजवळ बॉल नाही आहे का? आहे आजी, त्याच्याजवळ बॉल आहे, पण सगळ्यांना पैसे आणायचे होते ना. 5-5 रुपये सगळे आणणार होते. अरे येऊन राहिला की नाही, की जाऊ मी? हो येतो, पैसे आणतो ना 5 रुपये बॉलचे. दे ना आजी पटकन. पाय पांडू, माझ्याकडे नाही आहेत बेटा चिल्लर 5 रुपये. जा आपल्या मम्मीला मागशील जा. हो आजी, तू पण आतापर्यंत चुपचाप तिनं सांगितले का नाही तर नाही आहेत म्हणून. दे पांडू, पैसे दे ना 5 रुपये. पक्या दादा थांब, 2 मिनिट थांब, माझ्या मम्मीला मागून आणतो मी. माझ्या आजीला मागत होतो तर तिच्याजवळ चिल्लर पैसे नाही आहेत. थांब, जा पटकन आण बाबा. मम्मी 5 रुपये दे ना, मला बॉलचे पैसे द्यायचे आहेत. मम्मी दे ना लवकर. जा ना, तुझ्या आजीला मागशील 5 रुपये. माझ्याजवळ चिल्लर नाही आहेत. हट मम्मी, आजी म्हणते माझ्याजवळ नाही आहेत, तू म्हणते माझ्याजवळ चिल्लर नाही आहेत. का म्हणते? तुझ्या आजीजवळ चिल्लर नाही आहेत म्हणते. नाही तर का? जर हे 10ची नोट आहे, 5 रुपये वापस आणशील. हो ठीक आहे मम्मी. आत्या मी येते मंजुळा काकूच्या इथून. कावेरी, रसाईसाठी पाहुणे येणार आहेत, तर मग आपल्या घरी जेवण सांगावं लागेल ना. हो उद्या सांगावं लागेल ना. हो तर उद्या सकाळचं जेवण सांगून देशील. आता जाता येतं तो. आता कोणाला सांगेन? काकूंना सांगेन का? आता पाहुणे यायचेच आहेत ना. सांगून देशील, त्या मंजुळाजवळच सांगशील. मग उद्या वाटल्यास मी चालली जाईन सांगायसाठी. झालं, सांगितलं राहील आधीच तर बरं होईल ना. उद्या सकाळचंच म्हणताना मग का बनवीन तर, आणि जेवणात का बनवीन म्हणतो उद्या. मग बनवशील आता, पाय बापा का बनवते तर. आता रसाईच्या पाहुणचार तर रस रोट्याच राहतात. आंब्याचा रस आणि शेवया, नाही तर मग पोळ्या, पापड कुरड्या. आधी हाच पाहुणचार राहत होता. आता करतात बाबा वेगवेगळा. आंबे तर घेऊन आणावं लागेल ना. फोन करून सांगून दे महेशला, येताना आंबे आणून टाकेल. आता ते किती जण येतात तर 4 किलो आणायला सांगून दे आंबे. बापा 4 किलो कितीचे आंबे होतील? 4 किलो म्हणून राहिले तर. आता पोराबाराचं घर आहे, मग पांडू तर 1-2 आंबे असाच खाऊन टाकते पाहुण्यांच्या समोर. त्याच्यावर रागवशील का मग? पाय बापा किती बोलवते तर सांगतोच. तुम्हाला काय 4 ना 5 किलो म्हणाल. पैसे कमवणेवाल्याला समजते. का म्हणली कावेरी? काही नाही, सांगतो म्हटले 3 किलो आंबे. कावेरी, लक्ष्मीच्या आईला एखादी साडी द्यावं लागेल. कशाला साडी देऊन तर? बापा रसाईसाठी येत आहे तर साडी द्यावं लागेल, नाही तर काय. मंजुळा काकू देतील साडी, आपण कशाला देऊ? आपण का दुसरे आहोत का? द्यावं लागेल, नाही तर का. कुठली साडी देईन मग मी? तुझ्या ऐरात झाल्या होत्या ना, देतली एखाद देऊन देशील. नाही बापा, त्या माझ्या कामाच्या आहेत साड्या, द्या सारख्या एकही साड्या आहेत नाही तिथं. चांगल्या साड्या आहेत. तुमच्या ऐरामध्ये झाल्या होत्या ना 5-6 साड्या, तिथून एक देऊन द्या. तुझ्या ऐरातल्या साड्या देशील तर काही फरक पडते का?
म्हटली ना माझ्याजवळ नाही आहेत साड्या, माझ्या कामाच्याच आहेत त्या साड्या. द्यायच्या असेल तर आपल्या जवळची साडी काढून द्या, नाही तर राहू द्या. काही सांगितलं का फनफनच करते बापा हे कावेरी. आता चांगल्यानं सांगून राहिलो का एक साडी देऊन देशील म्हणून. रसाईसाठी जाईल मंजुळा तर हिला घेऊन नाही जाईल का? आपण दिला तर एक साडी काही कमी होते का? काय तुम्ही माझ्या चेहऱ्यातल्या पाहते साड्या, एक काढून टाकते चांगलीवाली. हिला सांगणे मोठा गुन्हा आहे, एक नाही ऐकत. कोटली अशी खडूसून भेटली तर माहित नाही बापा. पार्वती, झाला का स्वयंपाक? किती वेळ आहे? झाला स्वयंपाक झाला. बस आता ताट्याच लावते. हो लवकर लाव, मग उशीर होईल ना जायला. आता दिनेश याचाच आहे ना गाडी घेऊन? निघाला की नाही निघाला? तर तू तर मगाशी म्हणत होती ना की निघणार आहेत म्हणून. आता हो, आता फोन लावली होती तर निघतो म्हणाले. आता निघाले की नाही निघाले तर मला तर माहित. फोनवर काही पण सांगतात, काही खरं नाही. फोनवर बोलणारा घरीच असेल आणि म्हणतात की निघालो अर्ध्या रस्त्यापर्यंत, येऊ नाही गेलो असे बोलतात फोनवर. लावून बघा ना तुम्ही, फोन लावून बघा. अरे लावलो मी फोन, उचलत नाही आहे ना. मग गाडी चालवत असेल, येईल ना. आता जेवण वगैरे येलाच तर अर्धा तास लागेलच. हो थोडासा घाई कर. आणि रागिनीला घेऊन जात आहे ना, तर रागिनीला तयारी कर म्हणा. बोलली मी तिला, तू तयारी कर म्हटली, कारण की मग तिला खूप वेळ लागते ना तयारी करायला. हो तोच म्हटलं, तयारी कर म्हणा तिला. लाईटही गेली बापा, गरमी होत असेल पाहुण्यांना. तिकडे बाहेर खुर्च्या मांडलो ना, झाडाखाली बसले आहेत तिथं. हो बरं झालं, झाडाखाली खुर्च्या मांडल्या तर. आपल्या हॉलमध्ये तर खूप गरम होते. आता जेवायचंच काही समजत नाही, लाईट आल्या पाहिजे. आता नाही येईल तर का करायचं आहे? ते लाईट येणे जाणे आपल्या हाताचं आहे का? ते काकड्या गाजर वगैरे कापली का? नाही ना, नाही कापली. दे पटकन दे बरं, मी कापतो, तू ताट्या गिट्या लाव. हो कापा बरं. दे ना. तर कुठं आहेत? तर धुवून ठेवली की नाही? तर धुधा करून झाले आहेत. राखीनीला काप म्हटली तर ते तिकडे हातपाय धुवायला गेले. दे चाकू कोणाकडे? चाकू गाजर काकड्या त्या पहा, त्या तिकडे मागे बघा तुमच्या ताटीमध्येच ठेवल्या आहेत. अरे हो आहे, इथं आहेत. मी कापतो, तू पटकन ताट लाव ना, इथंच उभी आहे. हो बाबा, तुमच्याही काही समजत नाही. आता ताटा कोणाकडून नेऊ? इथूनच नेईन ना ताटा. आता तुम्ही आले म्हणून बोलत बसली. हा बोलू नको, लवकर लाव ताटा, पाहुण्यांना भूक लागली असेल. आता पोहे करत होती तर नाही म्हणाले. बरं झालं पोहे भिजू नाही टाकले, तर कांदे मिरच्या कापले आणि मग तुम्ही सांगत आले पोहे नाही म्हणत आहेत म्हणून. हो तर त्यांच्याही बरोबर आहे ना, पोहे खाल्ला असता तर आता जेवण कुठं केलं असतं. आणि इवाई आहेत ना, इवाई भाऊ, त्यांना पोहे जमत नाही म्हणतात. पोहे खाल्ल्यावर त्यांचं पोट फुगते खरं. हो का? हो गॅस भरते त्यांच्या पोटामध्ये पोहे खाल्ला की. हो, कोणाकोणाला सूट नाही होत पोहे. चल बापा ताट्या लावते पटकन. काकीजी, ह्या 4 साड्या काढली बापा. आता याच्यातून पहा. मी का म्हणतो काकीजी, तुम्ही ना लक्ष्मीला आवाज द्या. लक्ष्मीला एक साडी देईन म्हणता ना, तर तिला निवडू द्या आधी. नाही शांता, का म्हणेल लक्ष्मी? पाय म्हणेल माझ्या आई वगैरे ना, माझी सासू वैरातल्या साड्या देऊन राहिली म्हणेल. नाही काकू, म्हणणारच नाही तसे. ते तशातली पोरगी आहेच नाही ती लक्ष्मी. मी तर म्हणते काकू, तुम्ही स्वतः ना लक्ष्मीला बोलवा आणि दाखवा ह्या साड्या. बाई म्हणा, तुझ्या आईसाठी इथली साडी कोणती द्यायची म्हणा, तू एक आपल्यासाठी साडी काढून घे म्हणा. म्हणून तर बघा तुम्ही काकू, तिलाही वाटेल नाही बा माझी सासू मला विचारते. तिलाही आपुलकी वाटेल तुमच्याबद्दल. खरंच म्हणून राहिली का शांता? नाही तर दुसरा भलताच होऊन जाईल पप्पा. नाही काकू, आता मला असं वाटून राहिला की तुम्ही तिला सांगून द्या. पहा बाबा, आता तुम्ही, मी तर म्हणते तिला चांगलं वाटेल. आता म्हणून राहिली तर आवाज मारते, नाही तर मी तर तिला सांगणारही नव्हती की ऐरातल्या साड्या देत आहे म्हणूनच तर तुला बोलवून आणली. नाही पण मला चांगलं नाही वाटत आहे काकू. मी आधी म्हटली तुम्हाला की लक्ष्मीला पण दाखवा साड्या, ती निवडेल आणि तोच बरोबर राहील काकू. अशा याच्यामध्येच तर तुम्ही तिला समजाल आणि ते तुम्हाला समजेल. नाही तर तुम्ही विचार करत बसाल की बापा मी अशी म्हणेन तर लक्ष्मीला असं वाटेल. मग इथं कुठं प्रेमच नाही राहणार ना. आता मला सांगा, तुमची पोरगी राहिली असती तर तुम्ही आपल्या पोरीला बोलवलेच असते ना की बाई पाय का इथल्या साड्या निवड बरं, चांगल्या म्हटलं असतं की नाही सांगा? हो म्हटली असती. तर तसंच काकू, तुम्ही आपली मुलगी समजा आपल्या सुनेला. असं नका समजा की मी काही बोलीन तर तिला वाईट वाटेल तर वाटेल वाईट, पण तुम्ही बोला. मी तर म्हणते नाही वाटणार तिला वाईट, उलट चांगला वाटेल की नाही माझ्या सासूने मला साड्या निवडायसाठी सांगितलं. आता म्हणून राहिली तर मारते बापा आवाज. लक्ष्मी इकडे येशील बरं बेडरूम मध्ये? हो येते आई. आई आवाज दिला ना तुम्ही? हो, ह्या साड्या बघ बरं लक्ष्मी. करमते काही का तुला? हो ताई, करमते ना. ताई तुम्ही कधी आला? मी आताच आली लक्ष्मी. काही सामान घ्यायचा होता म्हणून आली होती. दुकान तर बंद आहे बाबा. तुझ्याकडेच येत होती तर काकू म्हणून आल्या आराम करत असेल म्हणून इथं बसला. तर काकूनं मग आता ह्या साड्याच काढला. बघ ना लक्ष्मी कशा आहेत त्या साड्या.
साड्या मला नाही समजत बापा, चांगल्या तर दिसत आहेत. काकू ह्या साड्या कशासाठी काढल्या तर तुम्ही? लक्ष्मी मी का म्हणत आहे, आपल्यासाठी एक साडी पाहिजे इथून. असं लक्ष्मीला द्यायसाठी काढले का? हो शांत, या 5-6 साड्या ना वेगळ्या काढून ठेवली होती. लक्ष्मीला देईन म्हटले, आणि मग रसाईसाठी येतात ना पाहुण्या, तर त्यांनाही होतात म्हटली इथल्याच. तर जमेल का लक्ष्मी? आता तुझी आई वगैरे येऊन राहिले, तुझी मोठी आई, तुझी मावशी, तर जमतील का ह्या साड्या द्यायला? नाही तर मग दुसऱ्या घेऊन आणू दुकानातून. जमतील, नाही जमतील, छान आहेत तरी साड्या. आता साड्या आहेत ना, कशाला दुकानातल्या घेता तुम्ही? ह्याच तर मस्त छान छान साड्या दिसत आहेत इथं. लक्ष्मी एक साडी तू आपल्या पसंतीने काढून घे इथली, स्वतःसाठी. ब्लाऊज नेऊन देते मी शिवायला. आई तुम्ही आपल्या मतानेच काढा. ह्या ताई आहेत ना, यांना विचारा. नाही नाही लक्ष्मी, तू आपल्या पसंतीने काढ. आता तुझी सासूबाई म्हणून राहिला ना की बघू लक्ष्मी म्हणून आपल्यासाठी एक साडी बघून घे. अरे बाबा, इकडे बसले आहेत ना, कपड्याच्या गट्टाच काढल्या वाटते. मोठ्या ताई आल्या ना, ह्या सांगतील. ताई निवडा बरं माझ्यासाठी एक साडी. काढ कावेरी, काढ बरं लक्ष्मीसाठी एक साडी काढ. तिला काढ म्हणून राहिली तर म्हणते तुम्हीच काढा म्हणते. असं लक्ष्मीला साडी देता का? हो, एक साडी देते म्हटली घरी वगैरे लावायसाठी. काढ ना मग लक्ष्मी, इथली एक साडी काढ आपल्या पसंतीने. मला ना हे ताईच्या हातात आहे ना, ते आवडले मला, हे चांगली वाटली ही साडी. छान दिसेल नाही लक्ष्मीच्या अंगावर? हो छान आहे, छान आहे. काकू 4-5 साड्या काढल्या ना, आता रसाईसाठी पाहुणे येऊन राहिले म्हणून काढल्या का? हो, काढून ठेवून देते म्हटली. काहून कावेरी, चांगल्या नाही आहेत का की दुकानातून आणून घेऊन? आता मी का सांगू काकू? शांता, मी का म्हणतो दुकानातूनच आणून टाकू, नाही तर विहीन बाईला द्यासाठी. नाही नाही आई, असू द्या, ह्या साड्या छान आहेत. आहेत ना तुमच्याकडे, कशाला दुसऱ्या घेऊन आणता? हो ना काकू, लक्ष्मी बरोबर म्हणून राहिली. एवढ्या चांगल्या साड्या आहेत ना, चांगल्या नसत्या तर मग घेऊन आणले असते. हो चांगल्या आहेत ना, चांगल्या आहेत, ह्याच द्या. कशाला घेतात माहित नाही. बाईच आहे लक्ष्मी, मी राहिलीच ती ना हिच्या जागी. दुकानातलं घेऊन आणा म्हणली असती. लक्ष्मी चहा ठेव बाई. नाही नाही काकू, आता चहा बिया राहू द्या, आता मी घरी जाते. नाही नाही ताई, बसा ना, चहा घेऊनच जा. मला बसा ना म्हणते, चहा घेऊन जा म्हणते. आणि तू आली नाही ना आमच्या इथं लक्ष्मी? येईन ना ताई, आता कुठं मला इथंच राहायचं आहे, येईन मी एखाद्या दिवशी. आई म्हणत होते तुमच्या इथं जाऊ म्हणून, पण तुम्ही नव्हते ना. आम्ही त्या कुंता ताई आहेत ना, त्यांच्या इथं गेलो होतो तेव्हा म्हणत होते आई. हो बापा, मी ना लग्नाला गेली होती. बस आम्ही पटकन आणते बनवून चहा. ताई बसा ना. कावेरी ताई बसा. हो बसते बसते. कावेरी, आता इथल्या 3 साड्या निवडून दे बापा काकूंना. तुम्ही आहात तरी बहिणी, निवडा ना. मी तर हे काढली बापा, पण आता 3 काढायचे आहेत ना, इथून साड्या आता 5 आहेत. एक तर हे लक्ष्मीला पसंत आली, आता बाकीच्या 4 आहेत, त्याच्यामधून 3 साड्या काढून दे. हो काढ बरं. कावेरी, 3 जणी येणार आहेत का? हो 3 जणी येणार आहेत. काकू, हे साडी मला पसंत नाही आली, बाकी त्या 3 साड्या छान आहेत. अशा सारख्या रेंजच्याही दिसत आहेत नाही बहिणी? हो कावेरी बरोबर म्हणून राहिली. झालं काकू, आता ह्या 3 साड्या निवडल्या कावेरीने, आणि हे एक लक्ष्मीने निवडली. झालं तरी? हो, आता ह्या देऊन देते 4ही साड्या सूर्यकांताकडे नेऊन. आता नेऊन देईन तर ते उद्या परवापर्यंत ब्लाऊज देऊन देईल नाही का? हो शिवून देईल ना, शिवून देईल. का 4 ब्लाऊज साधे साधेच आहेत, एका दिवसात काढते 4 ब्लाऊज. हो, पण साड्यांना पिको फाल वगैरे करावं लागेल ना. बस ना कावेरी, येतो काकू मी लक्ष्मीकडून. हो ठीक आहे, जा ये. घ्या काकू, आता ह्या भरून टाका पिशवीमध्ये. हो शांता भरते.